नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गोकुळ रामचंद्र शेजोळे, संचालक मेसर श्री अंशु ॲग्रो एजन्सीज कानाशी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. तर शेतकरी मित्रांनो, मी आलोय आता गोळाकाल या गावात. इथे राजेंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही आलो आहोत. इथे सदर शेतकऱ्याने न्यूजोडी कंपनीचा कॅप्सूल हा वाण लावलेला होता. तर सदर वाणाची पाहणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सदर वाणाचं वैशिष्ट्य असं आढळून आलं की सदर मक्याचं जे कणीस आहे त्याचा जो कलर आहे तो नारंगी रंगाचा कणीस आहे. त्यानंतर आतमध्ये जी बिट्टी आहे ती बारीक आहे. दाणे शेवटच्या टोकापर्यंत भरलेले आहेत, त्यामुळे त्याचं वजन पण चांगलं बनतं. आणि झाडाची जी उंची आहे ती मध्यम स्वरूपाची आहे, त्यामुळे उद्या हवेचा वेग जरी वाढला तर झाड पडण्याची भीती राहणार नाही. त्यानंतर झाड भरपूर मजबूत आहे, त्याच्यामुळे त्याला ती भीती नाही. त्याचप्रमाणे सदर मक्याचं जे वरची जी साल आहे ती एकदम पक्की असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये शिरण्याचा काही विषय नाहीये. त्याच्यामुळे अळीचा जो प्रादुर्भाव वगैरे होतो तो ह्या व्हरायटीला होणार नाही, आणि जेणेकरून मक्याचं नुकसान कमी होईल शेतकऱ्याचं आणि उत्पन्नात भर पडेल. तरी मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो आणि विनंती पण करतो की तुम्ही पुढच्या वेळी लागवड करताना, मक्याची लागवड करताना न्यूजोडी कंपनीचा कॅप्सूल या वाणाची निवड करावी, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद.